चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास गिरजा अप्पाजी आमझरे या 75 वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आला होता. परंतु पोलिसांना काहीच सुगावा लागत नसल्यामुळे पोलीस अधिकारी सुद्धा चक्रव्यूहात पडले होते. वृद्ध महिलेवर अंतिम संस्कार होताच पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या तपासाची गती वाढविली व शुक्रवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास वृद्ध महिलेच्या खुनी आरोपीला पकडण्यात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना यश मिळाले. आरोपी सूरज प्रल्हाद आमझरे वय 29 राहणार ब्राह्मणवाडा थडी भोईपुरा याला मद्याचे व्यसन असल्यामुळे हा आरोपी नेहमीच आपल्या आजीकडे पैशाची मागणी करीत होता. परंतु वृद्ध महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे यांनी म्हाताऱ्या आजीवर गळ्यावर पोटावर सपासप चाकूचे वार केले व आजीला सदनी पाठवण्यास नातवाने काहीच कसर सोडली नाही. ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक तडवी यांनी आपल्या ताफ्यासह जराही विलंब न करता मृतक वृद्ध महिलेच्या नातवाला गजाआड केले. या महिलेच्या खुनामागे अजून आरोपी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तपास ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दिनांक 8/7/2021 ला पोलिसांना सकाळी खबर मिळाली होती की गिरजाबाई अण्णाजी आमझरे या महिलेला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने 75 वर्षाची महिला आहे, तिला कोणीतरी त्याच्या गळ्यावरती चाकूने वार केला, जखमी अवस्थेत तिला दवाखान्यात नेला आहे. या माहितीवरून आम्ही घटनास्थळी गेलो. घटनास्थळी बऱ्यापैकी रक्त वगैरे सांडलेलं होतं. त्याच्यावरून आमची खात्री झाली. मग आम्ही त्यांच्या नातलगांना बोलवून घेतलं, लक्ष्मण आमझरे आणि यांची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी येथे 168/2021 कलम 302 भादवीप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर महिलेला PM करण्यासाठी चांदूरबाजारला नेलं होतं. तिथं आम्ही आमचे सिव्हिल ड्रेसमध्ये काही पोलीस कर्मचारी आम्ही नेमले. त्यांना प्रत्येक सदर महिलेच्या घटनेबद्दल जे नातेवाईक आहे प्रत्येक नातेवाईकाच्या पाठीमागे आम्ही माणसं सोडली. त्यांच्याकडून काही गोपनीय माहिती आम्ही कलेक्ट केली. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या अंत्यविधीला काही पोलीस कर्मचारी आम्ही पाठवले. अंत्यविधीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी बऱ्यापैकी गोपनीय माहिती कलेक्शन केली आणि त्या गोपनीय माहितीच्या आधारावरती सदर महिलेचा खून हा त्याचा नातू सूरज प्रल्हाद आमझरे याने केल्याचा आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला आज रोजी सूरज प्रल्हाद आमझरे वय 29 वर्ष राहणार भोईपुरा याला आम्ही पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याच्याकडून आम्ही गोपनीयरित्या कौशल्यपूर्व आम्ही तपासणी केली, चौकशी केली. तर आम्हाला त्याच्यामध्ये त्याने सदर महिलेला त्याच्या नातूला पैशांची आवश्यकता होती मोबाईल घेण्यासाठी, म्हणून त्याने महिलेकडे पैसे मागितले आणि पैसे तिने दिले नाही, विरोध केला. म्हणून त्याने त्याच्याच घरच्यातला चपाती उलटण्याचा सराटा असते त्या सराट्याने त्यांच्या गळ्यावरती वार करून तिला गंभीररित्या जखमी केले आणि तिच्या गळ्यातली 7 ग्रॅम सोन्याची पोत पण ते करून त्यांनी नेलेली आहे. सदर प्रकरणामध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्री हरिबालाजी सर आणि ॲडिशनल ESP श्री भुगे सर, त्याच्यानंतर माननीय श्री PP अब्दागिरी साहेब यांनी इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही काम करत गेलो आणि त्याच्याने आमचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि पुढील जे सराटा आणि सोन्याची पोत आहे रिपोर्ट करण्याचा आमच्या आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूरबाजार.